बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. अंकुराचे होता रोप, होई रोप त्याचे झाड. मुळ्या रोवून रानात उभे राहील हे खोड. निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. अहो, चप्पल तुटली आहे. गल्ला चप्पल ते तुटणारच. शिवून देता? हा, त्याच्यासाठी इथं बसलाय ना. हा ना. नाही, पैसे किती घेणार ते मला आधी सांगा. अहो, पैशाचं काय घेऊन बसला? हा, काय द्यायचं ते द्या. नाही नाही, असं नाही. माई म्हणते की प्रथम पैसे ठरवावे. हा, असं म्हणता? मग द्या 2 पैसे. नाही, 2 पैसे देईन, पण चप्पल पुन्हा तुटली तर फुकट शिवून द्यावी लागेल. असं म्हणता? डॉक्टराकडे कधी गेला? नाही, पण सुमाला नेलं होतं. परवा तिला उलट्या झाल्या होत्या ना. नाही, पण सुमा कोण? माझी बहीण. हा. मग आता मला सांगा, डॉक्टर पैसे घेऊन औषध देऊन दुखणा बरा करतो का नाही? हा. आणि पुण्यांदा दुखणा झाला तर डॉक्टर फोकट औषध देईल? नाही ना. हा, मग आता ही चप्पल पुण्यांदा दुकानात आली मग समजला ना? पण काय हो, हा, ती पुन्हा तुटू नये म्हणून काय करावं? एकतर पायात न घालता बासनात गुंडाळून ठेवायची, नाहीतर मग लोखंडी पत्र्याची करून घ्यायची. हा ना, बघू. बसा तो राहील. शाळेत जाता? मग शाळेत नाही गेलो तर ज्ञान कसं मिळेल? हे ग्रंथ कसे वाचता येतील? ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे? नाही, अँडरसननं मुलांसाठी लिहिलेलं पुस्तक आहे, इंग्रजीत. वा 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 वा, इंग्लिश बी वाचता? काय लिहिलं असेल त्यात? आता एवढ्या थोड्या वेळेत मी कसं सांगणार तुम्हाला? गुरुजी म्हणतात की वेळ वाया घालू नये. तुम्ही तुमचं काम करा, मी ग्रंथ वाचन करतो. उद्या मला वकील साहेबांना हे पुस्तक द्यायचंय. माझा पांड्या बी असाच चुरू चुरू बोलणार, तो बी असाच इंग्लिश वाचणार. बाबा, भाकर आणली. आणली? हा. हे काय झालं? एकच भाकर आणली? आता उरलेल्या पोटाच्या खपारीत काय 4 तांबे पाणी भरायचा? वाणी उधार देत नाही म्हणाला. असं? आईनं पैसे मागितले. इथं काय पैशाचा धार लावलाय हालून पैसा पारायला? अजून भोनी पण झाली नाही. अरे लेले तू. अरे पांडू, तू इथे कसा? तू इथे कुठे? तू इथे काय करतोस? मी माझी चप्पल दुरुस्त करून घ्यायला आलोय. अरे आमचं दुकान.
म्हणजे हे तुझे वडील. मी माझी चप्पल यांच्या हातात दिली. बाबा मला क्षमा करा. अरे त्यात काय झालं, हा धंदाच आहे माझा. हा? बाबा हा. खूप हुशार आहे, जिल्ह्यात पहिला आला. असं हा. हा लेले, माझा पांड्या सांगत होता खरं. हा लेले, घे बघू. हे घ्या. हे काय, अरे माझ्या पांड्याचा दोषदार तू, तुझ्याकडनं पैसे घेऊ म्हणून काय झालं, घ्या. छाछा, अरे तू माझ्या पांड्यासारखा. घे बघू, घे ठेव. चल रे गोट्या जेवायला. दादा आले नाही, मग त्याची वाट नको का पाहिला मी. जेवायला बस म्हटल्यावर बसावं. मी आहे ना त्यांची वाट पाहायला. अगं बाई आता जाऊ दे, मला भूक लागली, मी करते जेवायला सुरुवात. तुझी मेले खायची नेहमीच घाई. अगं जरा आपल्या भावाबरोबर बसावं. भावाला भूक नसेल तर बहिणीने कशा उपाशी जावं. वकिलींकडे काहीतरी हाताळलं असणार. होय रे गोट्या, वकिलींकडे खाल्लंच काही नाही. मग चल बघू जेवायला. येतो, पण दादाच्या आधी जेवून घेणं हे प्रशस्त वाटत नाही मला. ये ये. आता तू म्हणतेस तर तुझी आज्ञावरून येते. काय केलं हे? खीर. ना गूळ ना साखर, त्यापेक्षा आजारी माणसाची साबुदाण्याची खीर बरी. सुमा, असं बोलू नये. माई किती खस्त खाते आपल्यासाठी. मग एखाद्या वेळी चव बिघडली, त्यात काय झालं. शिक शिक जरा त्याच्याकडनं. हो शिकते. आतापर्यंत या घरात 2 माणसं शिकवायला होती मला, माई आणि दादा. ती दोघं कमी पडली म्हणून तू शिकवायला लागलेस मला. सोमडा मेला, स्कॉलरशिप मिळाल्यापासून शिष्टासारखा बोलायला लागलेस. बरोबर आहे. शिष्टसंमत होण्याचाच प्रयत्न चाललाय माझा. तरी काही वेळा माकड शिष्टा होतातच. स्वभावच तो. जाईल हळूहळू. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता. तेरडाही गळे. बरोबर. सुमे, पुढे बघून जेव मुकाट्याने. उगीच चिडवू नकोस त्याला. जेवण राहील एकीकडे आणि या वर्णात महिने मिठाचा हंडा ओतलेला दिसतोय. पुन्हा बोलायची चोरी. ए माई, स्वयंपाक करताना तुझं लक्ष कुठे होतं? माझ्या पोटी माझी सासू जन्माला आली आहेस तू. खोड्या काढणं हा तुझा धर्मच आहे. कारट्या एका मुकाट्याने गिळ आता. मला जेवायचंच नाही. तू आणि हा गोट्या भरवत बस त्याला. सुमे, सुमे मर्यादेच्या बाहेर चालले आहे. मुकाट्याने पायावर येऊन बस. नाही, भरलं माझं पोट. यांना येऊ तर दे. शांत हो तू माई. गबरे. सगळं कानावर घालते की नाही बघ यांच्या. खुशाल घाल. माझ्या चुकल्या कर आणि त्या गोट्याचं कौतुक कर. गोट्या असे आणि तसे. गोट्या असे करतो आणि तसे करतो. सुमा, मी खरंच चांगलं नाही, पण चांगला व्हायचा प्रयत्न करतोय मी. तू पण कर. आता चल जेवायला. नको. सुमा, जेवण म्हणजे नुसतं पोट भरणं नसतं. ते एक यज्ञ कर्म असतं. ते कर्म तुझं तूच करीत बैस. अगदी म्हशीसारखा रवांठा करीत बैस. सुमा,
तुला कल्पना नाही, मला पण नव्हती. नुकतंच वाचलंय मी, हिंदुस्थानातली अर्धी माणसं अर्धपोटी असतात. गांधीजी म्हणतात भाकरी देव असतो. पुढचा जन्म मी भाकरीचाच घेईन. तुझा राग आवर सुमा. अगं गीतेतच नाही का सांगितलं? अरे पुरे करे बाबा तुझं भाषण. अजीर्ण झालंय मला तुझ्या भाषणांचं. असं कसं म्हणते सुमा? हे आता म्हटलं सुमा सुमा करतो. सत्काराचं भाषण करताना झाली होती का माझी आठवण? काय रे? केसकर गुरुजींमुळे मी पास झालो. माई आणि दादामुळे मला आजचा दिवस दिसला. तेव्हा झाली होती का माझी आठवण? घेतलं होतं का माझं नाव? बोल ना आता. मी कोणीच रे? हो आहेस ना गोट्या. हे मात्र तुझं चुकलंच हा. अरे रोज पळवचा म्हटल्यानंतर संध्याकाळी देवाला न चुकता माझ्या गोट्याला स्कॉलरशिप मिळते म्हणायची ती. हो की नाही दादा? हो ना. मी म्हणायची की हो. शिवाय तुझी कविता पाठ आहे की नाही ते बघायची. इतिहासाचा अभ्यास पण घ्यायची. केव्हा? वा वा. हो एकदा सणावाळ्या पाठ आहेत की नाही बघ, तिने पुस्तकात बघून घेतलं होतं. आठव आठव. शिवाय ते हे खेळावंसं हा वाटलं. हा हा खेळावंसं वाटलं तरी गेले 2 महिन्यात एकदा तरी बोलवलं का तुला खेळायला? एकटी खेळले मी. हो ग गोट्या. तिनं तुला खेळायला बोलवलं असतं आणि तू गेला असता तर अभ्यास तरी झाला असता का तुझा? स्कॉलरशिपच्या परीक्षेत पास तरी झाला असतास का तू? गोट्या हे तुझं चुकलं का? खरंय दादा, माझं चुकलंच. लंकेवर सेतू बांधताना श्रीरामांनी खारुताईच्या कष्टाचं मोल जाणलं होतं. तिच्या पाठीवरून कौतुकाचा हात फिरवला होता. म्हणूनच खारुताईच्या पाठीवर श्रीरामाची बोट उमटली. हो की नाही दादा? हो हो हो. मग माझ्याकडनं गंभीर अपराध घडला. क्षमेसाठी मोठी शिक्षा नाही. मला क्षमा कर. सुमा क्षमा करून टाक त्याला. वाटतं तुला चुकलं? हो. ठीक आहे, विसरले मी. चला मग आता जेवायला. चला सासूबाई, अन्न नेऊन चाललंय. तू माझ्याशी बोलू नकोस. सासूबाई म्हटल्याचा राग आला तुला? अगं सासूबाई म्हणजे माझी आई. घरात सगळ्यात मोठी तू. इतकी काय बावळत नाही मी. तिच्या स्वयंपाकाला नावं ठेवली म्हणून ती मला चिडवतीये. नाही बाई, मी चिडवते का रे गोट्या हिला? नाही मांजराला उंदराची साक्ष. सुमा, उंदराला मांजराची साक्ष. तू यापुढे माझ्या चुका काढू नकोस. चुकलं माझं. पण सुमा चुका सांगितल्याच नाही तर सुधारणा होणार कशी? दादा सध्या नको. सुमे तू आज माईवर रागवलीस, पण आज चुकलंय काय माईचं? आत्ते काय रोजच झालंय आता. काय झालं की गटिया. अहो दादा, मला अंक गणितात 62 गुण मिळाले. आणि तुला किती मिळाले सांग रे? चौथीत ना जेमतेम 35. बघा, तरी पण त्याचंच कौतुक. मग मला राग नाही करणार. हो हो ना. अहो दादा, परवा त्या वकिलीन काकू येऊन बसल्या होत्या. बर. काहीतरी 1000 रुपयावरनं बोलत होत्या. तरी आपल्या त्या दोघींचं गटिया गोट्याचंच कौतुक. हे मात्र चुकलं जा माईचं. अहो किती सांगायचं. अति झालं आणि रडू आलं. 62 गुण मिळाल्याचं कौतुक सोडाच. आणि वर म्हणते कशी, सुमे ही 2 गणित तुझ्याकडनं सोडून घेतली होती ना, मग चुकली कशी? लक्ष कुठे होता? असं म्हणाली ती? हो. गोट्या सुमीला दुसरीत 62 गुण मिळाले, तिसरीत 80 मिळवणार आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेत 100 पैकी 100. हो की नाही ग सुमे? हो, कारण 100 पेक्षा जास्त गुण मिळतच नाही. हो ना.
मग करालच की नाही कौतुक तिचं. चल सुमे, आता आपण जेवूया. चल चल रे गोट्या. उमाबाई, आणखीन घ्या खीर. ए माई, मी स्कॉलरशिप परीक्षेत पास झाले की मला पण सत्कार करणार. हो, मग मी भाषण देईन. काय देशील ग? मी माई आणि दादा आणि गोट्या यांच्यामुळे मी पास झाले. गुळाची ग माझी बाळी. आई, खीर गोड झालीये. हे काय हसायला काय झालं? अहो, खीर गोड लागते. हो, मग खीर गोडच असते. मगाशी एका माणसाला आवड लागत होती. हो का? या श्लोकाचा अर्थ असा आहे. हा, आता दुसरा श्लोक. सांगा. काय रे, काय वाचन चाललंय? गीता रहस्य. बर. तुम्हाला त्यातले काही श्लोक समजावून देतोय. बर, मी तुमच्यासाठी काय आणलं असेल ओळखा भाऊ? काही ग्रंथ, आहे रे. दासबोध, ज्ञानेश्वरी. हरलास बघ, मी तुमच्यासाठी कपडे आणले. गोट्या, हे तुझ्यासाठी आणि सुमाताई हे तुमच्यासाठी. छान आहेत. छान आहे. काय रे, आवडले नाही? नाही, खरंच आवडले. आवडले ना. मला बरं वाटावं म्हणून तुम्ही म्हणता. नाही, तसं नाही दादा. घरात आधीचे कपडे असताना मग नवीन कपडे कशाला? अनाठाई खर्च म्हणजे चैन. अरे, चैन कसली? तू जिल्ह्यातनं स्कॉलरशिपच्या परीक्षेला पहिला आला. तुम्हाला अंकगणितात 62 गुण मिळाले. तुमचं कौतुक नको करायला? हो, पण एक वेळ पंचा आणला असता तर चाललं असतं. आपण का इंग्रजांचं अनुकरण करावं? ते थंडीच्या प्रदेशातून आलेले लोक, आपण उष्णकटिबंधातले लोक. आपण का त्यांचं अनुकरण करावं? हे बदलायला हवं. हो, बदलायला पाहिजे. आपण तू आता इंग्रजी शाळेत जाणार म्हणून आणले झालं. दादा, कपड्याचा आणि शिक्षणाचा संबंधच काय? हा हा हा. हो ना, कपड्यांचा संबंध शिक्षणाशी नाही दादा, शरीराशी आहे. बरोबर आहे. कपडे जीर्ण झाले की नवीन कपडे घ्यायचे. शरीर जीर्ण झालं की नवीन शरीर घ्यायचं. बापरे, आत्ताच गोट्यानं सांगितलं ना मला. आजवर घरात एकच विद्वान होते, आता घरात 2-2 विद्वानांची गाठ आहे. दादा, सुमाचा असा उपहास करू नका. ती ही जगाकडे आता गांभीर्यानं पाहू लागली आहे. होय, हे आमच्या लक्षातच आलं नाही. आमचंच चुकलं. आम्ही उगाच कपड्यांचा एवढा खर्च करीत बसलो. तेच ना दादा, इच्छेमुळे हाव निर्माण होते. बर. हावरटपणातून चैनेची सवय लागते. अशी सवय वाईटच. बर. वाईट सवय म्हणजे व्यसन. व्यसन म्हणजे दुःख. बर. या वाटेच्या शेवटी दुःखच लिहिलंय. खरंय. गोट्या, अरे तुला जी चैन वाटते ती आम्हाला गरज वाटली म्हणून आणले झालं कपडे. हवं तर नको घेऊस. दादा, दादा राग मानू नका. नाही रे वेड्या, तुम्हालाही समजून घ्यायचा मला प्रयत्न करायला हवा नाही का? चांगले. गुरुजी म्हणतात तेच बरोबर आहे. जीवनाकडे गांभीर्यानं पाहायला हवे. हिंदुस्थानातल्या अर्ध्या लोकांच्या अंगावर अर्धा सुद्धा कपडा नाहीये. मग मला इतके कपडे काय करायचेत? ऊन, पाऊस, थंडी, वारा ह्याची तमा बाळगता गांधीजी एका पंचावर राहतात. मग मी करतो ही चैन आहे हे मला कळायला नको का? दादा,
मला 2 आणे द्या. कशाला? चैन करायला? नाही, कळेल. तुम्ही का रडताय? बघितलं ना, एवढ्या हौसेने तुम्ही कपडे आणले पण ढाकाळले त्याला. बागेला पाणी घालू नको म्हटलं, तेही नाही ऐकलं. गेले 8 दिवस कसा वागतोय, कसा बोलतोय. आपलं काही चुकलंय का त्याच्या बाबतीत? आपल्याकडून सगळं दुखावला गेलाय का तो? नाही, तसं काही झालं नसावं. का असा परक्यासारखा वागतोय? गोट्या फार मनस्वी आहे. या मनस्वीपणापायीच त्यानं स्कॉलरशिपच्या परीक्षेत विक्रम केलाय. त्याचा हा मनस्वीपणा आपण नको का समजून घ्यायला? माझी आई, तुम्ही फार हळव्या होऊ नका. तुम्ही मूल होऊ नका. आईच राहायला हवं तुम्हाला.